नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत तुम्हाला कार्यालय सहाय्यक किंवा ऑफिस असिस्टंट पदासाठी भरतीची एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्यामार्फत नोकरीची संधी मिळत आहे. वेतन या ठिकाणी 19,500, 37,815चा पे स्केल राहणार आहे. सुरुवातीचं वेतन तुम्हाला 35,000 प्लस या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे. डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. फेडरल बँक जॉईन अवर टीम अर्थात फेडरल बँकेमार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यांच्या मार्फत ऑफिस असिस्टंट या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जरी मित्रांनो ही लिडिंग प्रायव्हेट सेक्टर बँक असली तरी या ठिकाणी मित्रांनो जे तुम्हाला बेनिफिट्स आहेत, सॅलरीचे बेनिफिट्स किंवा ऑफिस बेनिफिट्स हे चांगल्या प्रकारचे मिळत असतात. सो मेक शुअर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की अप्लाय करा. यूथ कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी फार चांगली संधी आहे. ऑफिस असिस्टंट पदांसाठी ही या ठिकाणी भरती होत आहे, ज्यामध्ये जे काही ब्रँचेस आहेत ऑफिस आहेत त्यामध्ये ही रिक्रुटमेंट होणार आहे. यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन 30/12/2025 पासून सुरुवात झालेली आहे. 8/1/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून. बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे. सर्वात अगोदर आपण बघूया पे स्केल कशा प्रकारे तुम्हाला या पदासाठी मिळत आहे. तर बघा, स्केल ऑफ पे, टेक होम पे अँड अदर बेनिफिट्स कशा प्रकारे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रेझेंटली स्टार्टिंग बेसिक पे हा या ठिकाणी मित्रांनो 19,500 राहणार आहे आणि तुमचा पे स्केल हा 19,500 ते 37,815 अधिक तुम्हाला 11 जे आहे ते इन्क्रीमेंट त्यानंतर मिळणार आहे. सो सॅलरी बेस्ड आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला 30-35 प्लस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असणार आहेत ते कव्हर होतील अंडर NPS नॅशनल पेन्शन स्कीम, ही सुद्धा त्यांनी गोष्ट सांगितली आहे. या व्यतिरिक्त ग्रॅज्युएटी मिळणार आहे, लोन्स ऑन कन्सेशनल इंटरेस्ट रेट, मेडिकल इन्शुरन्स तुम्हाला कव्हरेज मिळेल तुमच्या सेल्फ आणि डिपेंडेंट्सला सुद्धा. सो या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी बघा कोण अप्लाय करू शकतं, फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता. पदाचं नाव मी ऑलरेडी सांगितलं आहे, ऑफिस असिस्टंट हे पद आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत तर त्याबाबत माहिती त्यांनी सांगितलेली नाही आहे. मात्र कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे त्याची माहिती सांगितली आहे, मी जी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता जे कंप्लीट पाहिजे 1/12/2025 ला. त्यानुसार कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बट नॉट पास ग्रॅज्युएशन. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी किंवा त्यानंतर मॅक्झिमम 12वी त्या लेवलपर्यंत तुम्ही असू शकता. मात्र त्याच्या पुढे ग्रॅज्युएशन असेल तर मात्र तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे 10th पास झालेले भरपूर कॅन्डिडेट यासाठी प्रयत्न करू शकतात. यामध्ये एज बघा 18 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान तुमचा जे असणार आहे ते एज असणे आवश्यक आहे, जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. 1/12/2025 नुसार तुमचं एज लिमिट हे 18 ते 20 वर्ष असणे आवश्यक आहे. तुमचा जन्म या दरम्यान असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी प्रयत्न करू शकता. एज रिलॅक्सेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे कॅन्डिडेट या ठिकाणी मॅक्झिमम कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना मॅक्झिमम 5 इयर्स एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. सो ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये SC/ST कॅन्डिडेट असतील त्यांना हे एज रिलॅक्सेशन लागू आहे. यामध्ये कॅन्डिडेट्स जे प्रिव्हियसली जर तुम्ही काम केलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. मात्र नसेल तरी बेसिक क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC/ST कॅटेगरी या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशनसाठी दिलेल्या आहेत. तो त्या बेसिसवर तुम्हाला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळेल. मात्र ओपनसाठी या ठिकाणी 18 ते 20 वर्ष एज लिमिट राहणार आहे. त्या दरम्यान तुमचा जन्म असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता. महत्त्वाचं म्हणजे 10वी पासवरच अप्लाय करता येणार आहे. ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत नाही आहे. त्यानंतर बघा प्लेस ऑफ डोमिसाइल हे फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी द प्लेस ऑफ डोमिसाइल ऑफ द कॅन्डिडेट शुड बी लोकेटेड इन द सेम डिस्ट्रिक्ट. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये या जागा निघालेल्या आहेत त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं डोमिसाइल तुम्ही त्यातले असणे आवश्यक आहे किंवा विदिन 20 किलोमीटरच्या एरियामध्ये जवळपास तुम्ही असणे आवश्यक आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला पाहायची आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी ही रिक्रुटमेंट होत आहे किंवा कोणकोणत्या ब्रँचेससाठी डिस्ट्रिक्टसाठी होत आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम इन मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा तुमचा एक त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे, जो तुमचा बेसिक असेल किंवा तुम्हाला थोडंफार मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं नॉलेज आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यासाठी तुमच्याकडे एक सर्टिफिकेट पाहिजे. आणि नॅशनॅलिटी सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी. पोझिशन ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता.
त्यानंतर बघा गाईडलाईन्स फॉर सेंट्रल बेस जी एक्झाम असणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे. ही जी एक्झाम असणार आहे ती या ठिकाणी IBPS मार्फत मित्रांनो घेतली जाईल, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉम्प्युटर नॉलेज याबाबतचे 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी, इंग्लिश नॉलेज 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी, लॉजिकल रिझनिंग 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी आणि मॅथमॅटिक्सचे 15 क्वेश्चन 15 मार्कांसाठी, अशी टोटल 60 क्वेश्चन्स असतील. 60 मार्कांची टेस्ट आहे. कंपोजिट टाइम हा 60 मिनिट्सचा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. एका तासामध्ये तुम्हाला हे 60 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे. सेंट्रल बेस्ड एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑनलाईन अँड मीडियम ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट विल बी इंग्लिशमध्ये एक्झाम होणार आहे. देर विल बी नॉट एनी निगेटिव्ह मार्किंग, यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सर्व क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. आता यानंतर तुमचा इंटरव्ह्यू मित्रांनो होणार आहे. यावरती बघा सेंट्रल बेस एक्झाम जी असणार आहे ती IBPS मार्फत सांगितल्याप्रमाणे घेतली जाईल, ज्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे ही एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेली आहेत. सो नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता. एक्झाम नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे, ज्यामार्फत तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन मित्रांनो केलं जाईल. त्यानंतर बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा जवळपास 20 किलोमीटर त्याच्या एरियामध्ये डिस्ट्रिक्टच्या असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. ज्यामध्ये तुम्ही शकता कोल्हापूरला जागा आहेत, LCR मुंबई डिव्हिजन, मुंबई क्रॉफर्ड मार्केट, चेंबूर, त्यानंतर पुणे, पिंपले सौदागर, वारजे, पनवेल, त्यानंतर ठाणे, कन्सिस्टेस्ट, मुंबई, डोंबिवली, मुंबई, वाशी या ठिकाणी तुम्हाला या नोकरीच्या ठिकाणी लोकेशन पाहायला मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्हाला जी डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्ही येत असाल तर अप्लाय करू शकता, किंबहुना डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही किंवा बँकेपासून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावर असाल तर अप्लाय करू शकता. यामध्ये थोडीफार ॲडजस्टमेंट होऊ शकते. तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर तुम्ही या डिस्ट्रिक्टमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला चांगली संधी मित्रांनो या ठिकाणी मिळत आहे. पुढे बघा या ठिकाणी ऍप्लिकेशन फी किती रुपये घेतलेली आहे, तर जनरल अदर्स कॅन्डिडेट्सला 500 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. तर SC/ST कॅन्डिडेटला 100 रुपये मात्र फॉर्म फी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला 18% GST सुद्धा भरायची आहे, त्यामुळे फीमध्ये ही वाढ या ठिकाणी होणार आहे. या फीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट डेट्स 30 तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 8 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि 1 फेब्रुवारीला तुमची एक्झाम होणार आहे. 18 ते 20 वयोगटातले सर्व कॅन्डिडेट किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 25 वर्ष यामधले सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी अप्लाय मित्रांनो करू शकतात. अप्लाय नक्की करा, कारण तुम्हाला चांगली स्टेबल जॉब हा 10वी नंतरच त्या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे. तरुण वयामध्ये तुम्हाला ही नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. आणि मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून त्यापूर्वी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.